श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. तर आता मी कोशिंबीर बनवायली आणि सकाळी गवारीच्या शेंगाची भाजी आणि चपाती मी करून दिलेली होती. आणि आता कोशिंबीर बनवू लागली. टमाटे आणि कांदे आणि हिरवी मिरची चिरून घेतली मी इकडं. आणि आता कोथिंबीर आहे, ते कोथिंबीर पण मी छान अशी मस्त तोडून आणि सकाळी सकाळी काही कोशिंबीर करणं नाही होत आणि लवकर उठावं लागतंय. आणि परत घरचं काम आवरून पूर्ण देवपूजा वगैरे नंतर मग त्यांना लवकर जायचं राहते कामाला. 9 वाजता तर डब्बा पाहिजे त्यांना. आणि त्यांचं काम भरपूर लांब आहे आणि कमीत कमी 30 तर किलोमीटर आहे. आणि इथून जायचं परत तिथं काम चालू करायला म्हणलं तर आणखीन म्हणून त्याच्यासाठी त्यांनी 9 8:30ला तर निघतात घराच्या बाहेर. तरी पण इकडले माणसं वगैरे यायला म्हणलं तर 9च वाजतात. मग त्यांनी कामावर जातात. मग त्यांच्यासाठी लवकर उठून डब्बा करून द्यावा लागते. त्याच्यामुळं सकाळी काय कोशिंबीर करणं नाही होत. म्हणून मी आता म्हणलं चला विजयदादाचा काल दोघा बापाचा पण आणि मुलाचा पण दोघाचे पण शनिवार होते. तर म्हणलं काल काय करणं नाही झालं आणि म्हणलं चला आज सकाळी आता कोशिंबीर करावं मस्त अशी छान. त्याच्यासाठी मी मस्त असं कोथिंबीर आणि परत काकडी आणि कांदा जेवढं माझ्यापाशी आहे तेवढंच मी टाकणार आहे. आणि आमच्या काही इथं लवकर लगोलग मिळत नाही. मार्केटला जाऊन पटकन आणावं असं नाही जमत. तर छोट्याशा खेड्या गावात मिळत नाही. तर कधी तर 4 दिवसाला कधी 8 दिवसाला एक टेम्पो येतं आहे भाजीपाल्याचा. तर मी कालच भाजीपाला घेऊन ठेवलेला आहे टोपल्यामध्ये इकडल्या साईडला. तर म्हणलं आता थोडी काकडी पण आता टाकावं. तर मी काकडी खिसून आता टाकणार आहे. आणि इकडं तर तुम्ही बघताच आहे की आमच्या गावाला तुम्हाला तर दिसत आहे इकडं पोतं पण आहे. दळण आणलेलं रात्रीच दळण आणलं आहे विजयदादांनी गव्हाचं. आणि पोत्यामध्येच आणावं लागते बरं. कमीत कमी 2 पायल्या तर दळण आहे. आणि दुसऱ्या गावाहूनच आणावं लागते कारण की इथं गिरणी पण नाही आहे आणि बाजार पण नाही आहे आणि किराणा दुकान पण नाही आहे. तर छोटंसं गाव आहे हे खेडं गाव आहे छोटंसं. आणि इकडं भाजीपाला पण मी घेऊन ठेवलेला आहे आणि इकडं दळण पण विजयदादांनी दळून आणलेलं आहे. तर दुसऱ्या गावाहूनच आणावं लागते आम्हाला. आणि आमच्या गावाला मेन म्हणलं तर बघा कमीत कमी हे गाव बसून कमीत कमी 30 वर्ष तर झालं हाय बरं. तरी पण सुद्धा आणखीन पाण्याची सोय कोणीच नाही केलं. मतदानाला तेवढं येतात आणि मतदान द्या म्हणतात आणि जिकडं तिकडं कसं थोडेफार पैसे देऊन ते मतदान करून घेतात. पण पाण्याची सोय काय सगळ्यांनी मिळून नाही. कुणीच असं करत नाही की बाबा चला आता करावं आता पाण्याची सोय मागावं आपल्या गावाला. तर असं कुणाच्याच तोंडाला नाही येत. तर आता मी ते जाऊ द्या. आता मस्त आता बघा इकडं छान मस्त असं पूर्ण एकजीव करून घेते. आता मला कोशिंबीर खूप आवडते आणि असं नाही की सगळ्यांनाच आवडते. मला एकटीला नाही म्हणून नाही. तर थोडं दही आहे आता. दह्याचं पॉकेट आहे. काल शाबू बरा आणलेलं आहे दही. शाबूच्या खिचडीमध्ये टाकून खाण्यासाठी विजयदादांनी घेऊन आला होता. तर आता हे दही काही एवढी जास्त कोशिंबीर आहे आणि दही मग तर थोडंच आहे बरं. ते काही पुरण असं मला वाटत नाही. त्याच्यामुळं मी आता विजयदादाला फोन करून सांगितलेलं आहे की दादा दह्याचं पॉकेट घेऊन ये म्हणून. आणि बघा मी सकाळी का गवारीच्या शेंगाची भाजी आणि चपाती त्यांना डब्याला करून दिली. आणि विजयदादांनी काय नाही जेवला. आणि परत त्यांना आता उदगीरला गेलेला आहे. म्हणलं चला येता येता दह्याचं पॉकेट आणते आता दादा. तर आता मी हे पूर्ण कोथिंबीर हलवून घेणार आहे. आणि थोडी थोडी घेतलेली पण आहे. आणखीन थोडंसं दही कमी पडलंय ह्यामध्ये. आणखीन एक पूर्ण एकजीव करून घेत आहे मी हे कोशिंबीर बघा. तर कोणाकोणाला कोशिंबीर आवडते त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि थोडं दही कमी पडलंय त्यामुळं आणखीन मी विजयदादाला फोन करून सांगितलेलं आहे आणखीन एक दह्याचं पॉकेट घेऊन ये म्हणून.
आणि माझ्यापाशी जेवढं होतं तेवढंच टाकले मी ह्याच्यामध्ये बघा. कांदा, काकडी आणि थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची होती, पण कसं तिखट नव्हती, सपक मिरच्या आहेत त्यामुळं मी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे, लाल मिरची पावडर. आणि आता पूर्ण एकजीव करून घेत आहे असं मिक्स पूर्ण. आणि थोडं दही कमी पडले, आता ते दही पण आणायला लावली मी. तर आता दही आणल्यानंतर मग आपली पूर्ण कोशिंबीर होती आहे तयार. आणखीन थोडी दही टाकावं लागते. तर तुम्हाला कशी वाटली माझी कोशिंबीर नक्की कमेंटमध्ये सांगा बरं. आणि कोणाकोणाला आवडते ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये. तर बघा अशी झालेली आहे कोशिंबीर माझी बघा. तर दही कमी पडलेलं आहे, तर मी विजयदादाला सांगितलेलं आहे, ते आणतो म्हणलाय. तर थोडी खाऊन बघते मी कशी झाली कोशिंबीर. कसं आहे सांगू का, उन्हाळ्यामध्ये कोशिंबीर जर म्हणली आणि गरम गरम चपाती एवढी छान लागते, खरंच खूप छान लागते. तर विळी लई कार आहे त्याच्यामुळं पटकन झापून ठेवली आणि पटकन किचनच्या खाली ठेवून घेते विळी. आणि माझ्या सासूबाईंची विळी आहे, हे आठवण आहे. तर कोशिंबीर कशी झाली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा बरं. तर खूपच छान लागायली आहे बरं कोशिंबीर. खूप छान झालेली आहे. ह्याच्यात काही गाजर वगैरे काय नाही, जेवढं आहे तेवढं आहे. चला मग सगळ्यांना बाय. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि नक्की कमेंट करा कोशिंबीर कोणाकोणाला आवडते. तर चला मग सगळ्यांना बाय.